नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण पोषण आणि आहार म्हणजे न्यूट्रिशन अँड डाएट हा पार्ट बघणार आहोत. यावरती तुम्हाला PYQमध्ये त्याचबरोबर एक्झाममध्ये सुद्धा वेगवेगळे क्वेश्चन बघायला मिळतात. यामध्ये आपण फॅट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, त्याचबरोबर व्हिटॅमिन, मिनरल आणि तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स हे बघणार आहोत. त्याचबरोबर यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सर्वप्रथम आपण न्यूट्रिशन म्हणजे काय ते बघणार आहोत. आपल्या शरीरासाठी आपण अन्न ग्रहण करत असतो बघा. त्याचा उपयोग करून आपल्या शरीराची वाढ होत असते. त्याचबरोबर इतर काही कामे होत असतात. इतर सर्व कामे करण्यासाठी आपण अन्न, पाणी याचा वापर करत असतो आणि यामधून आपल्या शरीराला पोषण मिळत असते आणि याच प्रक्रियेला पोषण म्हणजे न्यूट्रिशन असे म्हणतात. या अन्न घटकामध्ये वेगवेगळे पोषक तत्वे असतात. त्यांना न्यूट्रिएंट किंवा पोषक तत्वे असे आपण म्हणतो. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. आणि जे आपण अन्न खातो त्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कारण की आपल्या शरीराला हे वेगवेगळ्या प्रमाणात लागतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे जास्त प्रमाणात लागतात, तर मिनरल्स, त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स हे कमी प्रमाणात लागतात. यावरून यांचे दोन प्रकार आहेत बघा. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे महापोषक घटक, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक घटक. हे दोन प्रकार या न्यूट्रिएंट्समध्ये पडतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स आणि पाणी हे जे घटक आहेत ते महापोषक म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये येतात. कारण की हे आपल्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि आपल्या शरीराला याची गरज जास्त प्रमाणात असते. यामधून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे यांना आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स किंवा महापोषक घटक असे म्हणतो. त्याचबरोबर सूक्ष्म पोषक घटक म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स यांची आपल्या शरीराला कमी प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असे म्हणतो. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आहेत बघा. हे जरी कमी लागत असतील तरी पण यांचा जो रोल आहे तो महत्त्वाचा आहे. यांच्या कमतरतेमुळे आपल्याला वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात बघा. चला तर मग एक एक पार्टला आपण डिटेलमध्ये बघूयात. त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके हे सर्वप्रथम बघणार आहोत. आपली जी मुख्य गरज आहे ऊर्जेची ती आपल्या या कार्बोहायड्रेटद्वारे फुलफिल केल्या जाते आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये बघा भात, पोळ्या, भाकरी हे मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असते आणि यामधून आपल्याला जी तृणधान्य आहेत बघा, यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात मिळतात. तृणधान्ये जशी की गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या डाळी असतात त्या या तृणधान्यामध्ये येतात आणि यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात मिळतात. आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा लागत असते आणि ती जास्तीत जास्त ऊर्जा या कार्बोहायड्रेटमधून मिळते. यामध्ये दोन प्रकार आहेत. साधे कार्बोहायड्रेट म्हणजेच सिंपल कार्बोहायड्रेट्स जे खाल्ल्यावर आपल्या शरीराला लवकर ऊर्जा मिळते, त्यामुळे यांना सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणतात आणि हे पचायला सुद्धा सोपे असतात. यामध्ये फळे, दूध, गोड पदार्थ यांचा समावेश असतो बघा. हे जेव्हा आपण खातो त्यानंतर लगेच आपल्या शरीराला जी आवश्यकता ऊर्जा असते ती मिळते आणि आपल्या पेशींना कार्य करण्यासाठी यामधून एनर्जी मिळते. नंतर आहे बघा संयुक्त कार्बोहायड्रेट म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. हे पचायला वेळ लागतो आणि त्यामधून जी एनर्जी मिळते ती हळूहळू एनर्जी मिळत असते, पण यातून जी एनर्जी मिळते ते दीर्घकाळ आपल्या शरीरामध्ये राहते. स्टार्च, फायबर यामधून जी एनर्जी मिळते ती कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये मिळत असते बघा. पास्ता, ब्रेड, डाळी, भाजीपाला यामध्ये हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. नंतर आहे बघा स्टार्च चाचणी. जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यामध्ये वेगवेगळे स्टार्च प्रेझेंट असतात आणि हे स्टार्च प्रेझेंट आहे की नाही ते बघण्यासाठी आपण आयोडीन सोल्युशनचा यूज करून बघू शकतो. आयोडीन सोल्युशनचे 2 ते 3 ड्रॉप अन्नपदार्थावर टाकायचे आणि जर तेथे आपल्याला निळसर काळा रंग मिळाला तर तेथे स्टार्च प्रेझेंट आहे असे आपण सांगू शकतो. नंतर आहे बघा चरबी म्हणजेच फॅट्स. जे स्निग्ध पदार्थ असतात बघा, जसे की तेल, तूप, लोणी या पदार्थामध्ये आपल्याला जी ऊर्जा मिळते ती मोठ्या प्रमाणात मिळते आणि यामधून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते. कारण की हे जे फॅट्स असतात बघा यांना डायजेस्ट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण की यामध्ये जी एनर्जी असते ती कार्बोहायड्रेटपेक्षा डबल एनर्जी आपल्या शरीराला मिळते आणि यामधून आपल्या शरीराला जी एनर्जी मिळते ते उष्णतेच्या स्वरूपामध्ये असते आणि ही उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो.
येथे तुम्हाला हे जे किलो कॅलरी उष्णता मोजमाप करण्याचे जे युनिट आहे ते लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर जे वाढत्या वयातील मुलं मुली असतात, जे टीनेजर असतात, किशोरवयीन मुलांना रोज 2000 ते 2500 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांच्या शरीरात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. जर हे नसेल तर त्यांच्या शरीराची योग्य ती वाढ होणार नाही आणि ते तेवढे कार्यक्षम नसणार. चरबी, फॅटच्या आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे बघा. ऊर्जा साठवणे म्हणजे एनर्जी स्टोअर करायचे काम फॅट्स करतात. कार्बोहायड्रेटपेक्षा दुप्पट ऊर्जा आपल्याला फॅट्समधून मिळत असते बघा. त्याचबरोबर उष्णता टिकवणे आणि अवयवांचे संरक्षण करणे, जी आपल्या शरीरामध्ये उष्णता टिकवायचे काम, त्याचबरोबर जे आपले ऑर्गन्स असतात त्यांना प्रोटेक्ट करायचे काम हे फॅट्स करतात. आपल्या ऑर्गन्स भोवती यांची एक लेयर असते, यामुळे हे आपल्या ऑर्गन्सला प्रोटेक्ट करतात बघा. पेशीच्या झिल्लीचे घटक, जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती सुद्धा आपण बघितलेले लिपिड्स पासून बनलेली आहे आणि हे जे लिपिड्स आहे हे फॅटचा एक प्रकार आहे बघा. चरबी विद्राव्य जीवनसत्वांचे शोषण म्हणजे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत ते ॲब्झॉर्ब करून बॉडीमध्ये स्टोअर करायचे काम हे फॅट्स करत असतात. यामध्ये ए, डी, ई, के हे व्हिटॅमिन्स येतात. यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. संतृप्त चरबी म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स, हे जे रूम टेम्परेचरला बघा हे सॉलिड फॉर्ममध्ये बघायला मिळतात, जसे की बटर, मांस, नारळ तेल हे रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. आणि असंतृप्त चरबी म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स हे रूम टेम्परेचरला लिक्विड असतात बघा. यामध्ये ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल तेल, त्याचबरोबर माशांपासून जे तेल मिळते ते सर्व यामध्ये येतात. नंतर आहे बघा फॅट्ससाठी जी टेस्ट आहे ती इझी आहे. यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरत नाही. कागदावरती अन्नाचा तुकडा ठेवून त्याला क्रश करायचे, म्हणजे त्याला थोडे कागदावरती ते प्रेस करायचे आणि जर तिथे आपल्याला बारीक तेलकट ठिपका दिसला तर त्यामध्ये चरबी म्हणजे फॅट्स प्रेझेंट आहे असे आपण म्हणतो. नंतर आहे बघा प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. शरीराची वाढ त्याचबरोबर दुरुस्तीसाठी हे आवश्यक घटक आहे. जे आपल्या शरीराची वाढ होत असते त्यामध्ये प्रोटीनचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या इंजुरी झाली किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी सुद्धा हे प्रोटीन्स लागतात. आणि हे जे प्रोटीन्स आहे बघा हे अमिनो आम्लांनी म्हणजे ॲमिनो ॲसिड पासून तयार झालेले असते. यांचा महत्त्वाचा पाया जसा घर बांधण्यासाठी आपण विटांचा वापर करतो, तशाच प्रकारे हे जे प्रोटीन्स आहे ते बनण्यासाठी ॲमिनो आम्ल म्हणजे ॲमिनो ॲसिड याचा यूज केला जातो. यांचे कार्य बघा, जी ऊतीची निर्मिती व दुरुस्ती, जे आपल्या बॉडीमध्ये टिश्यूज आहेत, टिश्यूजपासून ऑर्गन्स बनतात, ते बनवण्यासाठी सुद्धा प्रोटीन्स इसेन्शियल आहेत. नंतर एन्झाईम तयार करणे, जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम काम करतात आणि हे एन्झाईम बनवण्यासाठी सुद्धा प्रोटीन आवश्यक असतात. त्याचबरोबर हार्मोनचे कार्य नियंत्रित करणे, जे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स आहेत जे आपल्या ग्रोथ रेग्युलेट करतात किंवा अदर बॉडी ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट करतात, ते सुद्धा कंट्रोल करायचे काम हे प्रोटीन्स करतात. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे जी आपली इम्युनि पॉवर आहे ती बूस्ट करायचे काम सुद्धा हे प्रोटीन्स करतात. आपल्या बॉडीमध्ये जर एखादा पॅथोजन एंटर झाला तर त्याला किल करण्यासाठी हे अँटीबॉडीज काम करतात आणि ह्या अँटीबॉडीज बनवण्याचे काम प्रोटीन्सद्वारे केले जाते. त्यामुळे आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये प्रोटीनचे महत्त्वाचे कार्य आहे असे आपण म्हणतो. नंतर आहे बघा रक्तातील हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजन वाहून नेणे. हे जे हिमोग्लोबिन आहे बघा यामध्ये सुद्धा प्रोटीन असते. हे जे हिमोग्लोबिन आहे बघा जे आपल्या आरबीसी मध्ये असते ते सुद्धा प्रोटीन पासून बनलेले असते आणि हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजन कॅरी करायचे काम केले जाते. त्यामुळे आपण प्रोटीन सुद्धा त्यामध्ये इसेन्शियल कार्य करतात असे आपण म्हणतो. याचे स्रोत आहेत बघा मासे, अंडी, दूध, डाळी, कडधान्ये, सुकामेवा यामध्ये प्रोटीन्स उपलब्ध असतात. अन्न घटकामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे की नाही ते टेस्ट करण्यासाठी आपण प्रोटीन चाचणी आणि तिलाच ब्युरेट टेस्ट असे सुद्धा म्हणतात. त्यामध्ये आपण कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड या सोल्युशनचा यूज करत असतो आणि त्यामध्ये जर जांभळा रंग मिळाला तर प्रोटीन उपस्थित आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे असे आपण म्हणतो. यामध्ये तुम्हाला ही ब्युरेट टेस्ट आहे ती लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे सोल्युशन यूज करतो कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांचे नाव त्याचबरोबर रंग हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. नंतर आहे बघा खनिजे आणि जीवनसत्वे मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. हे आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतात पण तरी सुद्धा यांचा महत्त्वाचा रोल आहे बघा. हे जर आपल्या शरीराला पूरक प्रमाणात मिळाले नाही तर आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात आणि हे आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांपासून मिळतात.
याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात. यामुळे कोणकोणते आजार होतात किंवा हे आपल्यासाठी कसे कार्य करतात. सर्वप्रथम आपण खनिज मिनरल्स बघणार आहोत. यामध्ये आहे बघा लोह म्हणजेच आयर्न. शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. जे हिमोग्लोबिन आहे ते प्रोटीन प्लस आयर्न पासून बनलेले असते आणि त्यामुळे हे जे आरबीसीज असतात ते ऑक्सिजन कॅरी करायचे काम करतात. त्यामध्ये हा लोह म्हणजे आयर्न सुद्धा इसेन्शियल आहे बघा. आणि हे आपल्याला मांस, पालक, सफरचंद, मनुका यामधून मिळतो. जर हे आपल्या शरीरामध्ये कमी पडले तर आपल्याला ॲनिमिया हा आजार होऊ शकतो आणि यामुळे आपल्याला सतत थकवा वाटतो. आपल्याला कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पूरक एनर्जी राहत नाही, कारण की कोणत्याही शरीरातील पेशीला कार्य करण्यासाठी ऑक्सिजन लागतो आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य हे हिमोग्लोबिनद्वारे होते. नंतर आहे बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस. हे दात, हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ जसे की ताक, दही, लोणी, पनीर अशा वेगवेगळ्या घटकांमधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळतात. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, मांस यामध्ये सुद्धा ते उपलब्ध असतात. दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे व कमकुवत होणे हे आजार त्यामुळे होऊ शकतात. नंतर आहे बघा आयोडीन. वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे, जी आपली ग्रोथ आहे ती रेग्युलेट करणे. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक क्रिया होत असतात, केमिकल रिॲक्शन होत असतात, त्यांना गतिमान म्हणजे त्यांचा स्पीड वाढवण्याचे काम सुद्धा या आयोडीनद्वारे केले जाते. हे आपल्याला मनुका, बीन्स, मासे, मीठ त्याचबरोबर समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ यामध्ये हे आयोडीन प्रेझेंट असतात. आणि जर आपल्या शरीराला आयोडीन योग्य प्रमाणात मिळाले नाही तर गलगंड म्हणजे ही आपली इथली ग्लँड आहे बघा ती सुजते. नंतर आहे बघा सोडियम व पोटॅशियम. हे जे सोडियम आणि पोटॅशियम मिनरल आहे ते आपल्या शरीरामध्ये जे पाणी आहे बघा त्याचे संतुलन, त्याचे बॅलन्स ठेवायचे काम करतात. आपले जे शरीर आहे ते जवळपास 70% पाण्याने बनलेले आहे आणि हे पाणी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. त्याचे बॅलन्स ठेवायचे काम या सोडियम आणि पोटॅशियमद्वारे केले जाते. त्याचबरोबर जी चेतासंस्था आहे, जी आपली नर्व्ह सिस्टीम आहे त्यामध्ये सुद्धा हे कार्य करतात. स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे, जे आपले मसल्स आहेत बघा त्या मूव्ह करण्यासाठी, त्यांच्या मुवमेंटसाठी सुद्धा सोडियम आणि पोटॅशियम आवश्यक असतात. हे आपल्याला मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी यामधून मिळतात आणि स्नायूंची अकार्यक्षमता हा आजार होऊ शकतो. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात सोडियम व पोटॅशियम नसतील तर जे आपल्या मसल्स आहेत बघा त्या प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स म्हणजे त्या व्यवस्थित कार्य करू शकणार नाही. आपल्या हाताची किंवा पायाची, आपल्या शरीराची व्यवस्थित मूवमेंट होऊ शकणार नाही. त्यासाठी हे सोडियम आणि पोटॅशियम आवश्यक आहेत, कारण की हे जे आपली नर्वस सिस्टीम आहे बघा, जे आपले चेतातंतू असतात त्यामध्ये हे सिग्नल ट्रान्सफर करायचे काम करतात. नंतर आहे बघा जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स. यामध्ये 2 प्रकार आहेत. एक जलविद्राव्य जीवनसत्वे म्हणजे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, दुसरे जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर इनसोल्युबल किंवा आपण याला फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असे सुद्धा म्हणतो. वॉटर सोल्युबलमध्ये बी व सी ही जीवनसत्वे येतात, म्हणजे ती पाण्यामध्ये विरघळतात आणि ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. हे आपल्या शरीराबाहेर टाकल्याही जातात कारण ते वॉटर सोल्युबल आहेत. त्यामुळे ते आपल्याला कंटिन्यू आपल्या शरीरामध्ये त्याचा सतत पुरवठा होणे गरजेचे असते. त्यामुळे ते आपल्याला सतत घेणे आवश्यक आहे. आणि जे व्हिटॅमिन बी आहेत बघा त्याचे काही टाईप्स आहेत, जसे की B1, B2, B3, B6, B9, B12 हे व्हिटॅमिन बीचे काही वेगवेगळे महत्त्वाचे प्रकार आहेत. नंतर आहे बघा जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन्स. ही जी जीवनसत्वे असतात ती पाण्यात विरघळत नाही, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे फॅट्समध्ये सोल्युबल असतात, मैद्यात विरघळतात. त्यामुळे त्यांना फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असे सुद्धा म्हणतात. त्यांचा शरीरात साठा होतो. हे जे फॅट सोल्युबल असतं ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केल्या जातात, कारण की आपले जे शरीर आहे बघा त्यामध्ये आपण बघितले फॅट स्टोअर सुद्धा होते. त्यामुळे हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केल्या जातात. त्यामध्ये ए, डी, ई, के हे व्हिटॅमिन्स येतात. नंतर आहे बघा जीवनसत्वे व स्रोत. व्हिटॅमिनचे सोर्सेस कोणकोणते आहेत ते कुठून कुठून मिळतात ते बघूया. सर्वप्रथम आहे व्हिटॅमिन ए. हे आपल्या डोळ्याचे रक्षण करायचे काम करते. त्याचबरोबर त्वचा, दात, हाडे निरोगी ठेवायचे काम करते. हे आपल्याला गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे या आणि भाज्या यामधून मिळतात. आणि जर आपल्याला व्हिटॅमिन ए कमी झाले तर रात आंधळेपणा म्हणजे कमी उजेडात पाहू शकत नाही.
किंवा अंधत्व होऊ शकते. त्याचबरोबर झिरोडर्मा म्हणजे जी आपली स्किन आहे बघा, त्वचा आहे ती कोरडी पडणे हा आजार सुद्धा होऊ शकतो. नंतर आहे बघा B1 चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. ज्या चेतातंतू आहेत जे नर्व फायबर असतात त्यांचे काम व्यवस्थित करण्यासाठी, त्याचबरोबर जे हार्ट आहे त्यांचे कार्य रेग्युलेट करण्यासाठी हे B1 महत्त्वाचे रोल प्ले करतात. ते आपल्याला दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवच फळे, डाळी यामधून मिळतात. आणि जर आपल्या शरीरामध्ये B1 ची कमतरता झाली तर आपल्याला बेरी म्हणजे चेतातंतूचा आजार होतो, कारण हे चेतातंतूला कार्य करण्यासाठी मदत करत असतात. स्नायूंचा अशक्तपणा, अकार्यक्षमता, जे आपल्या मसल्स आहेत ती मुवमेंट होण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे रोल प्ले करतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अडचण येऊ शकते. नंतर आहे बघा B9 हे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक आहेत. गडद हिरवे भाज्या, पपई, किवी यामधून आपल्या शरीराला ते मिळतात. वाढ नीट न होणे, ॲनेमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे यासारखे विकार आपल्याला होऊ शकतात. नंतर आहे बघा B12 लाल रक्तपेशी तयार करणे. ज्या रेड ब्लड सेल्स आहेत ते तयार करण्यासाठी B12 लागतात. दुग्धजन्य पदार्थ, मांस म्हणजे जे आपले मिल्क प्रोडक्ट असतात त्याचमधून हे आपल्याला मिळतात. आणि यामुळे आपल्याला ॲनेमिया हा आजार होऊ शकतो, कारण की हे RBC साठी महत्त्वाचे आहेत. नंतर आहे बघा व्हिटॅमिन C शरीराच्या ऊतीचे रक्षण करणे. हिरड्या, दात, त्वचा यासाठी आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असे कोलेजन हे प्रोटीन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असतात. जे आपल्या शरीराच्या ऊती म्हणजे जे टिश्यू आहे त्यांचे प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याचबरोबर हे जे वेगळे ऑर्गन्स आहेत त्यांना जे प्रोटीन लागते कोलेजन प्रोटीन ते तयार करण्यासाठी व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. येथे तुम्हाला हे जे कोलेजन प्रोटीन आहे बघा ते लक्षात ठेवायचे आहे. हे कोलेजन प्रोटीन बनवण्यासाठी व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरवे पालेभाज्या यामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन C मिळत असतात. स्कर्वी म्हणजे हिरड्यांमधून रक्तस्राव होणे, त्याचबरोबर गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे हे आजार होऊ शकतात. नंतर आहे बघा व्हिटॅमिन D दात, हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम, फॉस्फरस अन्नातून शोषून घेण्यासाठी हे व्हिटॅमिन D आवश्यक असतात. म्हणजे जे आपण कॅल्शियम, फॉस्फरस बघितले, जे मिनरल्स आहेत त्यांना ॲब्झॉर्ब करण्यासाठी हे व्हिटॅमिन D लागतात. सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होत असते. हे जे व्हिटॅमिन D आहे ते आपल्या शरीरामध्ये तयार होत असते बघा. मुरदूस, हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे किंवा हाड मोडणे हे आजार आपल्याला व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे होतात. नंतर आहे बघा व्हिटॅमिन E पेशीमध्ये चयापचय म्हणजे जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे ती सुरळीत ठेवणे, त्याचबरोबर पुनरुत्पादन म्हणजे जी आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याचबरोबर स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे, जे आपल्या मसल्स सेल्स असतात त्यांना व्यवस्थित कार्य करण्यासाठी हे व्हिटॅमिन E आवश्यक असतात. ते आपल्याला तृणाकुर म्हणजे त्याचबरोबर हिरवे पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यामधून आपल्याला हे मिळतात. स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पन्नामध्ये अडथळा निर्माण होणे, त्याचबरोबर त्वचा विकार हे व्हिटॅमिन E च्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. नंतर आहे बघा व्हिटॅमिन K हे आपल्याला रक्त साकळण्यास मदत करतात. रक्त साकळण्यास म्हणजे ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्पफुल असतात. जेव्हा आपल्या शरीराला एखादी जखम होते बघा, ती काही टाइम नंतर त्यातून जे ब्लड वाहत असते बघा, ते काही टाइम नंतर स्टॉप होत असते. ते कंटिन्यू फ्लो होत नाही. त्याच्यावरती एक आपल्याला अशी क्लॉटिंग बघायला मिळते. जे रक्त असते तिथलं ते घट्ट होते आणि ते हे व्हिटॅमिन K मुळे होत असते बघा. हे आपल्याला हिरवे पालेभाज्या, ब्रोकोली, त्याचबरोबर हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंड्याचा पिवळा भाग यामधून मिळतात. इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे, जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन K ची कमतरता असेल तर ती ब्लड क्लॉटिंग ही प्रोसेस होणारच नाही. आणि हे जर रक्त गोठल्या गेले नाही तर जे रक्तस्राव आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते. नंतर आहे बघा तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स. हे आपल्या अन्नातील अपाच्य घटक म्हणजे इनडायजेस्टेबल पार्ट आहे. हे म्हणजे आपल्या शरीरामध्ये पचवल्या जात नाही, पण तरी सुद्धा ते महत्त्वाचे आहे. ते कशा प्रकारे बघा, शोध सुलभ करते म्हणजे जे आपल्या शरीरातील वेस्ट प्रोडक्ट आहे तो शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता हा आजार टळतो. भूक नियंत्रणात ठेवते. या तंतुमय पदार्थामुळे आपले पोट लवकर भरते किंवा आपल्या शरीरासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढे जेवण आपण करतो. त्याचबरोबर हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होतो. जे आपले हार्ट डिसीज असतात, डायबिटीज असतात त्यामध्ये सुद्धा हे महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला फळे, भाज्या, धान्ये, डाळी, बिया यामधून हे आपल्याला फायबर्स मिळत असतात बघा.
संतुलित आहार आपण बघितलेले आहे बघा, वेगवेगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचे वेगवेगळे कार्य आहेत आणि प्रत्येक इसेन्शियल आहे बघा. कोणताही घटक कमी झाला तर आपल्याला काहीतरी कमतरता मिळेल, आपल्या शरीराची योग्य ती वाढ होणार नाही, योग्य ते कार्य आपल्या शरीरामध्ये होणार नाही. त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे बघा. दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे डाएट असे म्हणतात किंवा आहार असे म्हणतात. दिवसभरात आपण जे सर्व खातो त्याला आपला आहार असे म्हणतात. आणि सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. म्हणजे जे आपण सर्व न्यूट्रिएंट बघितले ते योग्य प्रमाणात असेल तर त्याला संतुलित आहार, बॅलन्स डाएट असे म्हणतो. निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वाचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर बॅलन्स डाएट असणे आवश्यक आहे. सर्व पोषक तत्वे, सर्व न्यूट्रिएंट योग्य प्रमाणात आपल्या शरीराला भेटले पाहिजे. नंतर आहे बघा, हे जे संतुलित आहार मिळाल्यास काय काय होते. काम करण्याची क्षमता वाढते. आपली जी काम करण्याची क्षमता आहे, आपण काम चांगले करू शकतो, जास्त करू शकतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आपली मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली राहते. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती सुद्धा चांगली वाढते आणि शरीराची चांगली वाढ होते. जे आपल्या शरीराची ग्रोथ आहे ते सुद्धा चांगल्या प्रमाणात होते. हे जे संतुलित आहार आहे बघा, बॅलन्स डाएट, त्यामध्ये आपल्याला ही डायग्राम बघायला मिळते. याला संतुलित आहारचा पिरामिड असे म्हणतात. मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज असते. ती तृणधान्ये व कडधान्ये यामधून मिळते. नंतर आहे बघा फळे व भाजीपाला, यामधून आपल्याला वेगवेगळे व्हिटॅमिन, मिनरल्स मिळत असतात बघा. त्याचबरोबर नंतर आहे बघा दूधजन्य पदार्थ, यामध्ये मासे, मांस, अंडी यांचा समावेश आहे. यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, त्याचबरोबर काही व्हिटॅमिन सुद्धा मिळतात, मिनरल्सही मिळतात. नंतर आहे सर्वात शेवटी स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी. हे सर्वात वरती का बरं ठेवलेलं आहे, कारण की हे आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागते. याचे आपण जर कमी सेवन केले तरी सुद्धा आपली जी एनर्जी आहे, जी आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते त्याची गरज भागते, कारण की हे कार्बोहायड्रेटपेक्षा डबल एनर्जी देत असतात. सर्व पोषक तत्वाबरोबर शरीराला पाण्याचीही गरज असते. आपण बघतो बघा, जेवण करताना आपण फक्त जेवणच करत नाही तर पाणी सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट असतो. दिवसभर आपण सतत पाणी पित असतो, कारण की आपल्या शरीराला पाण्याची सुद्धा गरज असते. जर पाणी नसेल तर आपण डिहायड्रेटेड होऊ शकतो. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे. नंतर आहे बघा माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. जर आपल्या शरीराला जी पोषक तत्वे आहेत ती योग्य प्रमाणात मिळाली नाही तर आपल्या शरीराची योग्य ती वाढ होऊ शकणार नाही आणि यालाच माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण असे म्हणतात. आणि जर जास्त मिळाले, गरजेपेक्षा जास्त आहार घेतला तर अतिपोषण होते. येथे तुम्हाला कुपोषण आणि अतिपोषण यामधला अंतर लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे बघा जंक फूड. केवळ ऊर्जा मिळते, आपली भूक भागते. पण या जंक फूडमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व मिनरल्स नसतात. त्यामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे विपरीत परिणाम होतात. अति प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा होतो. ज्या पदार्थांमध्ये आवश्यक ती पोषक तत्वे नसतात त्यांना जंक फूड असे म्हणतात. यामध्ये चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स व इतर शीतपेय येतात. हे जंक फूड आहे बघा. आपल्याला या जंक फूड बद्दल डिटेलमध्ये माहितीच आहे. जे आपण बाहेर जसे की पिझ्झा, ब्रेड, त्याचबरोबर बर्गर, हे जे अन्न घटक आहेत ते सर्व या जंक फूडमध्ये येतात आणि यामुळे फक्त आपली भूक भागवली जाते. नंतर आहे बघा अन्न पदार्थातील भेसळ, अडल्टरेशन ऑफ फूड. आपण बघितलेले आहे बघा, जे अन्न घटक असतात त्यामध्ये आपल्याला त्यांच्या व्यतिरिक्त जर काही घटक मिळाला तर त्याला आपण अन्न पदार्थातील भेसळ म्हणतो. जे विक्रेते असतात किंवा दुकानदार असतात त्यांचा फायदा होण्यासाठी ते अन्न पदार्थामध्ये एखादा दुसरा घटक मिसळतात. स्वस्त, अतिरिक्त, कमी दर्जाचा पदार्थ मिसळतात. त्यालाच अन्नाची भेसळ असे म्हणतात. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. म्हणजे एखाद्या अन्न घटकामध्ये एखादा दुसरा पदार्थ ऍड केला तर तो आपल्या शरीरासाठी घातक सुद्धा असू शकतो. भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. भेसळीचे पदार्थ, अडल्टरन्स, भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अन्नात बेमालूमपणे मिसळून जातील असे असतात. म्हणजे ते अन्नामध्ये ऍड केले की आपल्याला ते ओळखायलाच येत नाही की हे अन्नाचा पार्ट आहे किंवा वेगळे आहेत. अशा प्रकारे त्यामध्ये मिक्स होऊन जातात. त्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहे बघा, जसे की दूध, त्यामध्ये पाणी, युरिया, स्टार्च हे घटक मिक्स केले जातात
आणि यांना आपण आपल्या घरी तर काही वेगळे करू शकत नाही दुधामधून. त्यामुळे जे दुधामध्ये जे प्रोटीन, जे न्यूट्रिएंट्स असतात त्याची कमतरता होते. नंतर आहे बघा लाल तिखट. यामध्ये विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी हे मिक्स केल्या जातात. आणि विटेची पूड म्हणजे आता ती रेड कलरची असल्यामुळेच लाल तिखटामधून कशी आपल्याला ओळखायला येणार. नंतर आहे बघा काळी मिरी. त्यामध्ये पपईच्या बिया मिक्स केल्या जातात. आईस्क्रीम यामध्ये धुण्याचा सोडा म्हणजे जे आपण कपडे धुण्यासाठी जो सोडा वापरतो तो आईस्क्रीममध्ये मिक्स केला जातो. नंतर आहे बघा कागदाचा लगदा. कागदाचा लगदा म्हणजे जे पेपर बनवण्यासाठी यूज केला जाते बघा, त्याला कागदाचा लगदा म्हणतात. ते सुद्धा आईस्क्रीममध्ये यूज केला जाते. नंतर आहे बघा तांदूळ. त्यामध्ये बारीक पांढरे खडे मिक्स करतात. शेंगदाणा यामध्ये लालसर गारगोट्या किंवा खडे. आता तुम्ही आईस्क्रीम किंवा काळी मिरी यामध्ये ते बघितले नसेल, पण तांदळामध्ये खडे किंवा शेंगदाण्यामध्ये सुद्धा लालसर गोटे बघितले असणार. अशा प्रकारे ही अन्नातील भेसळ आहे बघा. यामध्ये वेगवेगळे जे अन्नपदार्थ असतात त्यामध्ये हे वेगवेगळे भेसळीचे पदार्थ मिक्स केल्या जातात. आणि ते आपल्याला दुकानामध्ये गेल्यावर आपण प्रत्येक अन्नपदार्थ काही चेक करत नाही यामध्ये काय मिक्स केलेले आहे किंवा नाही. ते आपल्याला घरी आल्यावरच कळतात. आणि हे जे लाल तिखट आहे किंवा आईस्क्रीम आहे किंवा हे जे दूध आहे यामध्ये जे हे पदार्थ मिक्स केलेले असतात ते काही आपण वेगळे करू शकत नाही बघा. हे खडे वगैरे तरी आपण काढून टाकू शकतो. आणि जर असे पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. आपली जी बॉडी सिस्टीम आहे, जे डायजेस्टिव्ह पार्ट आहे, तर ते यांना डायजेस्ट करू शकत नाही. अशा प्रकारे हा धडा इथे संपलेला आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. त्याचबरोबर हे आपले सर्व लेक्चर संपल्यावर आपण PYQ क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.